नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी निखिल. आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडीची पूर्ण प्रश्नपत्रिका. एक प्रश्नपत्रिका जी आहे 100 मार्काची आपल्या टेस्ट सिरीजमधील आहे. किती महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे तुम्हीच बघा. आपण 100 प्रश्न फक्त काही मिनिटांमध्येच बघूयात. तर पहिला प्रश्न, महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ब्ल्यू मॉर्मन. राज्याचे फुलपाखरू निश्चित करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र. भारतातील फुलपाखरूंचे पहिले गाव कोणते? तर याचं उत्तर आहे पारपोली, सिंधुदुर्ग. फुलपाखरूंचे पहिले गाव आहे मित्रांनो ते. तर पुस्तकांचे पहिले गाव कोणते तुम्ही कमेंट करून सांगायचं. चौथं, नुकतेच कोणत्या राज्य पोलीस विभागाने ट्रान्सजेंडरची भरती करण्यास परवानगी दिली आहे? ट्रान्सजेंडरची भरती करण्यासाठी ओडिशा सरकारने परवानगी दिलेली आहे. पाचवं, कोणत्या वर्षापर्यंत भारतातून मलेरिया निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे? तर याचं उत्तर आहे 2030. सहा बघा, राजा पर्ब हा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध महोत्सव आहे? तर याचं उत्तर आहे 1 ओडिसा. सातवं बघा, 2021-22 मध्ये कोणत्या देशाबरोबर भारताच्या राजनैतिक संबंधाला 60 वर्ष पूर्ण झाली? हा प्रश्न मित्रांनो येऊ शकतो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे कुवेत. आठवं, 2022 मध्ये होणाऱ्या कोणत्या स्पर्धेत महिला क्रिकेटरचा समावेश करण्यात आला आहे? महिला क्रिकेटरचा समावेश होणार आहे बघा. कोणत्याही राष्ट्रकुल स्पर्धामध्ये महिलांचं क्रिकेटची स्पर्धा जी आहे त्याचा समावेश केला जाणार आहे. 9, जगातील सर्वात मोठी पाणबुडी टाईप 100 कोणत्या देशाने विकसित केली? जगातील सर्वात मोठी पाणबुडी पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा उत्तर आहे चीन. नवीन प्रश्न ऐकायला भेटले मित्रांनो, कानावर टाकून ठेवा. बघा 10, महाराष्ट्र राज्य पक्षी हरियालचे राष्ट्रीय नाव काय आहे? हरियाल पक्षी आपलं राष्ट्रीय राज्य पक्षी आहे. तर त्याचा राष्ट्रीय नाव काय आहे? तर 10व्याचं उत्तर येतं 1 टेरॉन फोनिकॉप्टेरा. ठीक आहे. बर्न्ट शुगर या कादंबरीचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत? बर्न्ट शुगर. बघा याचं उत्तर आहे 1 अवनी जोशी. 12वा प्रश्न आलेला आहे पेपरला. आपल्या टेस्ट सिरीजमधलाच प्रश्न आहे बघा, आलेला आहे पेपरला. तर याचं उत्तर काय आहे? नागालँडची गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? नटवर ठक्कर. याचं उत्तर आहे. टाइम्स किड ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? टाइम्स किड ऑफ द इयर हा पुरस्कार कोणास मिळाला? तर याचं उत्तर आहे 1 गीतांजली राव. एशियन ऑफ द इयर कोणाला घोषित करण्यात आला? एशियन ऑफ द इयर आदर पुनावाला. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा सुद्धा. राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? नरेंद्र मोदी. देशातील सर्वात मोठे फुलपाखरू कोणते? त्याचं उत्तर आहे गोल्डन बर्ड विंग. पुढचं गाव, पावसाच्या संदर्भात किती व कोणते अलर्ट जाहीर केले जातात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. 17/4. मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे बघा मिझोरामचे मुख्यमंत्री कोण आहेत? झोरामथंगा. ऑलिम्पिकमध्ये मित्रांनो सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री जवळजवळ जे आहेत महत्त्वाचे ते पाठच करून घ्या, कारण एखादा प्रश्न विचारतात. ऑलिम्पिकमध्ये स्ट्रीट स्केटबोर्ड या खेळाचे पहिले गोल्ड मेडल कोणी जिंकले? तर याचं उत्तर आहे 1 मोमिजी निशिया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे? याचं उत्तर आहे 9.50. 2021च्या शिक्षण वर्षासाठी खाजगी शाळांच्या शुल्कात किती टक्के कपात करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे 15%. संरक्षण संशोधन व विकास संस्था या क्षेपणास्त्र प्रणालीचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 1 नारायण मूर्ती. 23, दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त कोण आहेत? आता दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त कोण आहेत हा प्रश्न विचारला आहे बघा.
राकेश अस्थाना हे नवीन पोलीस आयुक्त आहेत दिल्लीचे. ठीक आहे. आशा भोसले यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? मित्रांनो, हा प्रश्न आपण टेस्ट सिरीजमध्ये आधीच विचारला होता. हा 2 ते 3 वेळा आपल्या पोलीस भरतीच्या पेपरला आलेला आहे. डॉक्टर सायरस पूनावाला यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला? तर याचं उत्तर आहे 1. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. जगातील निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? निसर्ग संवर्धन दिन मित्रांनो 28 जुलैला साजरा केला जातो. कर्नाटकचे राज्यपाल सध्या कोण आहेत? 27/3 थावरचंद गहलोत. 28 शेती कामासाठी समान काम समान वेतन धोरण राबवणारी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत कोणती? याचं उत्तर आहे 1. पांढरबोडी. मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. उद्योग विश्वाला सावरण्यासाठी कृती दलाचे अध्यक्ष कोण असतील? याचं उत्तर आहे 1. नारायण राणे. महत्त्वाचा प्रश्न. गाड्यांच्या नंबर प्लेटवरून MH ऐवजी मित्रांनो हे MH ऐवजी आता काय दिसणार आहे तुम्हाला? BH हे तुम्हाला आता दिसणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये निशाद कुमारने उंच उडीमध्ये कोणते पदक मिळवले? याचं उत्तर येतं 2. रौप्य. ठीक आहे. पुढचा बघा. कोविड-19वर लस विकसित करणारी जगातील पहिला देश कोणता? याचं उत्तर आहे 2. रशिया. प्रथम कोणत्या राज्याने कोविड-19ला राज्य आपत्ती घोषित केली आहे? याचं उत्तर आहे 3. केरळ. प्रथम कोणत्या राज्याने म्हणलं मित्रांनो? प्रथम कोणत्या राज्याने? याचं उत्तर आहे 3. केरळ. 34 3 राजधानी असलेले भारतातील पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. 35 भवानी पटेल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे 2. टेबल टेनिस. जयंत पवार यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ते सर्व क्षेत्राशी संबंधित होते मित्रांनो, यापैकी सर्व. चित्रकार होते, लेखक होते, नाटककार होते. जयंत पवार हे तिन्ही क्षेत्राशी संबंधित होते. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कधी साजरा केला जातो? 29 ऑगस्ट. सोपा होता परंतु आपल्या टेस्टमधून पण आलेला आहे प्रश्न. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? तर याचं उत्तर आहे N. गोपालराव. इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. आता सध्या स्थितीत हा प्रश्न विचारू शकतात. लिहून घ्या मित्रांनो, लिहून घ्या. 39 खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? सिल्वर जुबली बरोबर 25 वर्ष, गोल्डन जुबली बरोबर 50 वर्ष, डायमंड जुबली बरोबर 100 वर्ष आणि प्लॅटिनम जुबली म्हणलं तर 75 वर्ष. त्यापैकी चुकीची जी जोडी आहे ती आहे 3 नंबरची. हे बघा, ही जोडी चुकीची आहे. 40 राज्यसभा अध्यक्षाचे किती वय असते? राज्यसभा अध्यक्षांचे किती वय असते? तर याचं उत्तर आहे 35. उत्तर बरोबर आहे. राखी हॅल्टर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, खेळाशी संबंधित आहे हे प्रश्न 2 वेळा आलेला आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा असा प्रश्न परीक्षेला येतो. तर राखी हॅटलर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? वेट लिफ्टिंग. आजच सांगली पोलीसला विचारलेला प्रश्न होता तेव्हा लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते बॉक्सिंग खेळाशी संबंधित होती. त्याचप्रमाणे असे देखील प्रश्न परीक्षेला येतात. तर त्यामुळे खेळ आणि खेळाडू मित्रांनो लक्षात ठेवा. 42 इस्रायल देशासोबत संबंध स्थापन करणारा आखातीय पहिला देश कोणता? 42चं उत्तर येतं 4 संयुक्त अरब अमिरात. ठीक आहे. 43 संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे कायम प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? कायमची प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचं उत्तर आहे 1. TS त्रिमूर्ती. 44 जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे स्थापन होणार आहे? अजून झालेलं नाही आहे पण होणार आहे. प्राणी संग्रहालय, सर्वात मोठं प्राणी संग्रहालय गुजरातमध्ये होणार आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील गुजरातमध्ये होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना कुठल्या पुरस्काराने सन्मानित केले? तर याचं उत्तर होतं 1. 46 युनायटेड ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर येतं 1. मुंबई. युनायटेड ट्रस्ट ऑफ इंडियाचे मुख्यालय मुंबई येथे आहे. वाटेवरील दिवे या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? याचं उत्तर येतं
एक. नीला उल्हास चांदोरकर. राफेल विमानाची मारक क्षमता किती किमी? तर याचं उत्तर तर 1.37. क्लोज एन्काउंटर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? क्लोज एन्काउंटर या पुस्तकाचे लेखक पुरुषोत्तम बेर्डे आहेत. शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणारे हनुमान बेनीवाल कोणत्या पार्टीचे अध्यक्ष आहेत? तर याचं उत्तर आहे 3. RLP. मित्रांनो, फक्त एवढं विचारू शकतात पोलीस भरतीला की शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणारे कोण? तर याचं उत्तर लिहा हनुमान बेनीवाल. आपण थोडंसं डीपमध्ये घेतलं. यामध्ये 51 चंद्रावरती पोहोचणारा जगातील दुसरा देश कोणता? तर याचं उत्तर आहे चीन. चीन हा चंद्रावरती पोहोचणारा दुसरा देश आहे. कोरोनावरील फायझर लस कोणी तयार केली? तर याचं उत्तर आहे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, पेपरला विचारलं होतं, तुम्हाला पण माहिती आहे, मी आधी पण सांगितलं आहे फायझर लस कोणी तयार केली. याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. शब्दकोंडांना 2020मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? 110 वर्ष. महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगतो. कोणत्या राज्यातील पहिले तेलवायू क्षेत्र देशाला समर्पित करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 1. पश्चिम बंगाल. 55. नुकताच कोणती महिला 100, मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे, 100 वनडे खेळणारी 5वी भारतीय महिला खेळाडू बनली? तर याचं उत्तर आहे 1. हरमनप्रीत कौर. 5वी मित्रांनो, 5वी. मिथाली राज पहिली वगैरे असेल, परंतु हे 5वी आहे. कर्नाटक विकास ग्रामीण बँकेने नुकतेच सुरू केलेले कर्ज योजना कोणती? तर याचं उत्तर आहे 2. आशा कर्ज योजना. सार्क विकास निधीचे कोविड-19च्या प्रकल्पासाठी किती रुपयाचे वाटप केलेले आहे? तर याचं उत्तर आहे 5 दशलक्ष म्हणजे 50 लाख रुपये. कोविड-19च्या प्रकल्पासाठी वाटप केलेलं आहे 50 लाख रुपये. कोणत्या संस्थेने कोविड-19 रुग्णांना अन्न आणि औषध पुरवठ्यासाठी एक वॉर्डबॉट बनवलेला आहे? तर याचं उत्तर येतं IIT रोपार. असा प्रश्न परीक्षेला पडलेला आहे मित्रांनो. तर हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा, IIT रोपार. ऑस्करसाठी नामांकित होणाऱ्या रिज अहमदला कुठल्या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार देण्यात आलेला आहे? नामांकित होणाऱ्या रिज अहमदला कुठल्या भूमिकेसाठी, म्हणजे कोणत्या पिक्चरच्या भूमिकेसाठी? तर उत्तर आहे साऊंड ऑफ मेटल. 60. 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मुद्रीकरण पाईपलाईन NMP कोणी सुरू केलं? तर याचं उत्तर आहे 2. निर्मला सीतारामन. याचं उत्तर आहे 2. निर्मला सीतारामन. आर्थिक वर्ष 2025 पर्यंत सरकारला अंदाजे किती रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे? याचं उत्तर आहे 3. याचं उत्तर आहे 3 लाख कोटी. छत्तीसगड राज्याचे दुर्गा फायटरची स्थापना कुठल्या सणाच्या निमित्ताने केली? म्हणजे छत्तीसगड राज्याने दुर्गा फायटरची स्थापना कुठल्या सणाच्या निमित्ताने केली? तर याचं उत्तर आहे 2. रक्षाबंधन. भारतीय विद्यार्थ्यांना सर्वाधिक विजा देणारे देश कोणता? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे 3. ऑस्ट्रेलिया. सर्वात जास्त विजा देणारा देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. 1000 मेगावॅट नेवेली थर्मल पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन कोणी केले? तर याचं उत्तर आहे 2. नरेंद्र मोदी. भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणुकीत कोणता देश प्रथम स्थानी आहे? तर याचं उत्तर आहे 3. सिंगापूर. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर याचं आहे 1. दुसरा. यास हे चक्रीवादळ कोणत्या समुद्रात आले होते? यास हे चक्रीवादळ बंगालचा उपसागरमध्ये आले होते. यास लक्षात ठेवा. यास. 68. जननी सुरक्षा या योजनेचे ध्येय कोणते आहे? तर याचं उत्तर आहे 1. माता मृत्यूदर कमी करणे. ज्यांना योजना विचारतात लिहून घ्या. तुम्हाला माहीत नसेल तर लक्षात ठेवा किंवा
हे 4 ऑप्शन वाचा आणि तुम्ही डोक्यात ठेवा फक्त. 69 दोस्त फॉर लाईफ नावाचे मोबाईल ॲप सुरू करणारे शिक्षण मंडळ कोणते? दोस्त फॉर लाईफ याचं उत्तर आहे 3 CBSC. मोबाईल ॲप सुरू केलं आहे. नुकतेच बॉम्बस्फोटात जखमी झालेले नशीर मोहम्मद कुठल्या देशाचे होते? त्याचं उत्तर आहे मालदीव. जागतिक आवाज दिन म्हणजेच वर्ल्ड वॉइस डे कधी साजरा केला गेला? तर याचं उत्तर आहे 16 एप्रिल. याचं उत्तर आहे 16 एप्रिल. कॅबिनेट फूड प्रोसेसिंगसाठी प्रोडक्शन लिंक प्रोत्साहन ILI योजनेस किती रुपयांनी मान्यता दिलेली आहे? तर याचं उत्तर आहे 10,900 कोटी. अधिकृतपणे कोणत्या गाण्याची 2022 ICC महिला विश्वचषकातील गाणे म्हणून या गाण्याची घोषणा केली गेली? त्या 73चं उत्तर आहे 2 डाऊन डाऊन. डाऊन डाऊन. हे पहिला भारतीय कोणता 14 लेन महामार्ग 1 एप्रिल रोजी सार्वजनिकपणे उघडला गेला? तर याचं उत्तर आहे 2 दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे. प्रथमच हजिरा सुरत ते दीव या 2 शहरामध्ये क्रूझ सेवा कधी सुरू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 31 मार्च. कॅनडा या देशाने 12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोणत्या लसीला मंजुरी दिली? तर याचं उत्तर आहे 1 फायझर. CCTV नजर असलेले कोणत्या शहराला भारतातील स्थान देण्यात आलेले आहे? म्हणजे CCTVची नजर असलेले पहिले शहर, भारतातील पहिले शहरातील स्थान कोणाला मिळाले? तर याचं उत्तर आहे 4 हैदराबाद. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तिथे CCTV कॅमेरा बसवलेला आहे, म्हणजे सिक्युरिटी जास्त आहे. भारताचे प्रथम इलेक्ट्रिक वाहन पार्क तयार करण्याचे स्वप्न या राज्याचे आहे? तर याचं उत्तर आहे 1 तमिळनाडू. ओडिशा राज्य सरकारने किती मेट्रिक टन ऑक्सिजन 10 राज्यात पाठविला होता? तर याचं उत्तर आहे 2 77-23 मेट्रिक टन. 80 हर्मिस 75 नाव असलेली पहिली हायस्पीड कमर्शियल डिलिव्हरी इलेक्ट्रिक स्कूटर कोणत्या कंपनीने विकसित केली? हायस्पीड आहे मित्रांनो, पहिली हायस्पीड आहे मित्रांनो. 80चं उत्तर आहे 4 कबीरा मोबॅलिटी. 81 बघा, पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारे जोसेफ चौथे हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? 81चं उत्तर येतं 2 हैती. 82 कोविड-19 मदतीसाठी सरकारमार्फत घोषित करण्यात आलेला हेल्पलाईन नंबर कोणता? तर याचं उत्तर आहे 1075. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, हेल्पलाईन नंबर घोषित केला होता 1075. पुढीलपैकी कुठल्या संस्थेने स्वयं सुरक्षा उपकरण जैविक सूट उपकरण बनवले होते? तर याचं उत्तर येतं 3 DRDO. या देशाने पहिले स्पेसमध्ये सैन्य व्यायाम हे एस्ट्रॅक्स आयोजित केले होते? तर 84चं उत्तर येतं 4 फ्रान्स. सार्वजनिक ठिकाणी बुरखा व तोंडावर पांघरून घालण्यास टिमटिंब या देशाने बंदी घातलेली आहे? तर याचं उत्तर येतं 3 स्वित्झर्लंड. दिल्ली ते बरेली या शहरादरम्यान प्रथम हवाई सेवा कधी सुरू झाली? याचं उत्तर येतं 8 मार्च 2021. कोविड-19मुळे कुठल्या राज्य सरकारने 4 धाम यात्रा स्थगिती केली आहे? तर याचं उत्तर येतं 1 उत्तराखंड. अलीकडेच निवृत्ती जाहीर केलेला अष्टपैलू फिसारा परेरा कोणत्या देशातील आहे? तर याचं उत्तर आहे फिसारा परेरा श्रीलंका. नुकताच हे हा क्रिकेटपटू आहे, श्रीलंकेचा क्रिकेटपटू आहे फिसारा परेरा. तर तो बघा पुढचा प्रश्न, नुकताच राष्ट्रीय सुरक्षा दिन कधी साजरा केला गेला? तर याचं उत्तर येतं 4 मार्च. अलीकडेच स्वदेशी कोविड-19 लस कोवॅक्सिनने आपला 3ऱ्या टप्प्यातील चाचणीमध्ये किती टक्के कार्यक्षमता दर्शवली आहे? तर याचं उत्तर येतं 81%. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये खालीलपैकी कोणत्या देशातील
सशस्त्र सैन्याने प्रथमच भाग घेतला? तर याचं उत्तर येतं 91चं उत्तर येतं 3 बांगलादेश. महत्त्वाचा प्रश्न आहे हा. 92 कोणत्या राज्य सरकारने ग्रेड 4 मधील कर्मचाऱ्यांना खादीचे कपडे देण्याचे ठरविले आहे? ग्रेड 4 मधल्यांना खादीचे कपडे देण्याचे ठरवले तर कोण? आसाम. इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला हिने चीन या देशासोबत किती वर्षाचा करार केला आहे? तर याचं उत्तर येतं 5 वर्ष. बांगलादेश फिल्म फेस्टिवल कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? तर 94चं उत्तर येतं 1 कोलकाता. इंटरनॅशनल बिझनेस बुक ऑफ द इयर अवॉर्ड 2021ने कोणाला सन्मानित केले गेले आहे? तर याचं उत्तर येतं 4 वरीलपैकी दोन्ही. म्हणजे या दोघांना सुद्धा इंटरनॅशनल बिझनेस बुक ऑफ द इयर अवॉर्ड हा जाहीर केलेला. ठीक आहे. 96 कान्स फिल्म फेस्टिवल 2021मध्ये बेस्ट डॉक्युमेंटरीचे पुस्तक कोणी जिंकले? तर याचं उत्तर येतं 3 पायल कपाडिया. 97 नुकतेच राजभोज मेट्रो म्हणून बदल करण्यात आलेला नावाची मेट्रो कुठल्या शहरात आहे? 97चं 3 भोपाळ. 98 बघा छत्तीसगड राज्याच्या नव्या प्रस्तावित राजधानीचे नाव बदलून कुठले ठेवण्यात आले आहे? त्याचं उत्तर येतं अटल नगर. 99 कोविड-19मुळे पूर्ण विश्व मंदीच्या प्रवाहात सापडले आहे अशी घोषणा करणारी संस्था कोणती? IMF. 100 बघा दिल्लीमधील बदल करण्यात येणाऱ्या कलाम रोडचे आधीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे औरंगजेब रोड. तर मित्रांनो हे होते 100 महत्त्वाचे प्रश्न. 100 महत्त्वाचे प्रश्न होते. मित्रांनो कोणता प्रश्न तुम्हाला महत्त्वाचा वाटला ते तुम्ही लिहून घ्या. पुन्हा एकदा मी तुम्हाला PDF स्लोमध्ये दाखवतो किंवा तुम्ही PDF जी आहे ती तुम्ही काय करायची आहे हे बघा पूर्ण PDF पुन्हा एकदा तुम्हाला स्लोमध्ये दाखवतो. तुम्ही पुन्हा एकदा बघा आणि त्याचं उत्तर तुम्ही कोणतं अवघड वाटतं ते लिहून घ्या. मित्रांनो ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार नाही आहे किंवा कुठेही मिळणार नाही आहे. ही फक्त जे टेस्ट सिरीज खरेदी केली होती त्यांनाच मिळत आहे. जे टेस्ट सिरीज घेतले नसतील त्यांना आता मिळणार नाही आहे कारण टेस्ट सिरीज सध्या बंद केलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा. जय हिंद.